रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबतच्या वादावरती शिंदेच्या दोन्ही नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। भरत गोगावले आणि दादा भुसे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। आज किंवा उद्या मान मिळेल, सब्रकाल फल हा मिठा होत आहे असं देखील गोगावलेंनी बोलून दाखवलंय। तर वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करू, कोणतीही नाराजी नाही असं दादा भुसे यांनी बोलून दाखवलंय। पण ठीक आहे, आता ते काय नेते मंडळी ठरवतात त्याप्रमाणे चालावं लागतं, त्यामुळे काय तशी अडचण नाही। पण पालकमंत्री पदाच्या पेक्षाही देशाचा झेंडा फडकवण्याचा मान तुम्हाला मिळावा अशी मिळेल, आज नाही उद्या मिळेल, त्याची काळजी नको। आणि बघूया, आता ह्या वेळेला त्यांना दिलेला आहे, कदाचित पुढच्या वेळेला आम्हाला मिळेल। शिंदे साहेबांनी बापाची हाक ऐकली आदित्य तटकरेसाठी, सुनील तटकरेंची। नाही, असं काही नाही आहे, त्यांचा काय त्यांचा प्रश्न आहे। काल इथे भेटले म्हणून काय झालं अशातला भाग नाही आहे। आता आमच्यासाठी तर शिंदे साहेबांनी त्यावेळेला एवढं सगळं केलेलं आहे, त्यामुळे तसं काय नाही आहे। नक्की कशामुळे हा निर्णय घेण्यात आला? म्हणजे सबोरे का फल मिठा होत आहे, आज नाही उद्या मगाही सांगितलं आणि ते होईल। का नेक्स्ट टाइम तुम्ही झेंडा फडकवणार? हा शक्यता वाटते तशी। जे लोक ध्वजारोहण करणार आहेत त्याच्या यादीत तुमचं नाव नाहीये, गिरीश महाजनांचं नाव आहे। गेल्या काही दिवसांपासून आपली नाशिकसाठी आज उदय सामंत यांनी स्पष्ट म्हटलं की ते तुमच्या वैयक्तिक नावासाठी शिफारस करतील मुख्यमंत्र्यांकडे। मला वाटतं की तुमचा जो मूळ विषय आहे, हे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आहेत। त्यांनी जो निर्णय केला त्याचं पालन करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे।